रामकृष्ण हरी मंडळ, मी आपला डी एन साबळे, स्वागत प्रॉपर्टी ठाणे पश्चिम. मला असं वाटते मी जास्त मोठाले घरं टाकल्यानंतर जुळत नाही का काय माहीत नाही. कारण मध्ये मी लोणावळ्याचा व्हिडिओ वगैरे टाकला, पण ते काय मला असं वाटतं कोणी जास्त बघितलं नाही. कदाचित माझी मेहनत चुकते असं मला वाटते. पण आज परत आपण ठाण्यामध्ये कल्पतरू सनराईज नावाचं एक प्रोजेक्ट आहे, जिथे कल्पतरू पार्क सिटीच्याच आतमध्ये 4-5 वर्ष जुनं असणारं कल्पतरू सनराईज नावाची बिल्डिंग आहे. त्या कल्पतरू सनराईज बिल्डिंगच्याच आतमध्ये 535 कार्पेटचा 1.5 BHK फ्लॅट असणार आहे. कॉम्पॅक्ट 2 BHK म्हटलं तरी चालेल. असाच हा फ्लॅट आहे, जे ग्राउंड प्लस 29 माळ्याची बिल्डिंग आहे. आपण जवळजवळ हायर म्हणा किंवा मिडलला पण आणि हायरला पण काही ऑप्शन्स आपल्याकडे अवेलेबल आहेत, जे इथेच असणार आहे. मेंटेनन्सचा जर आपण विचार केला तर खरं तसं बघितलं तर स्विमिंग पूल, क्लब हाऊस, जिम हे सगळं इथे असल्या कारणानं याचा मेंटेनन्स थोडासा जास्त आहे. म्हणजे 7,000 रुपये याचा मेंटेनन्स आहे. कल्पतरू बिल्डरचं नाव आहे किंवा व्हॉटेवर ज्या काही गोष्टी आहेत त्याच्यामुळे त्याचं मेंटेनन्स पण त्या पद्धतीचं आहे. इथेच ते सेंट्रल नमो पार्क नावाचं गार्डन आहे. हायलँड नावाचं हॉस्पिटल तुम्हाला इथून साधारणतः जवळच आहे. भाजीपाला बाकीच्या सगळ्या गोष्टी ढोकळे कोळशेत रोडवरती तुम्हाला सगळ्या इतंबत सुखसुविधा इथे ऑलरेडी आहेत. अशाच पद्धतीचा हा फ्लॅट ॲक्च्युली इथला कसा असणार आहे, मी तो छोटासा प्रयत्न करतो दाखवण्याचा. इथे आपल्याकडे 2-4 ऑप्शन नक्कीच अवेलेबल आहेत. तर हा जो फ्लॅट आहे हा कसाचा जर फ्लॅट बघितला आपण, तर जर समजा आपण बाहेर जाण्याचा विचार जर केला तर बाहेर तुम्हाला जवळजवळ इथे तसं एकाच बिल्डिंगमध्ये ह्या साईडला काही फ्लॅट आहे, तर पलीकडल्या साईडला काही फ्लॅट आहेत. तर तुम्ही लिफ्ट जर बघितले तर 4 लिफ्ट तुम्हाला इमिडिएटली इकडे मिळतील ह्या साईडला. आणि अशी प्रशस्त आणि खूप मोठी लॉबीही तुम्हाला इकडनं ह्या साईडला आपल्याला नक्की मिळते. आणि इकडे जर बघितलं तर हे प्रॉपर्टी एक्झिबिशन लागणार आहे उद्या परवा दिवशी. खरं तर त्याचं हे टेंट वगैरे लागलेलं आहे, हायलँड गार्डन म्हणून आहे ते. तर तुम्ही ज्यावेळेला ह्या फ्लॅटच्या आपण आतमध्ये जाणार आहोत त्यावेळेला जर तुम्ही बघितलं तर नॉर्थ वेस्ट फेसिंगचं आतमध्ये जाताना घर असेल आणि बाहेर येताना जर तुम्ही विचार केला तर साऊथ ईस्ट घर असणार आहे. तर म्हणजे ज्यावेळेला आपण आतमध्ये ना तर तुम्हाला चौरस फुटाचा असा एक हॉल मिळतो. हॉल बघितल्यानंतर तुम्ही जर बघितलं तर इकडं गार्डन फेसिंगचा फ्लॅट आहे. आपल्याकडे गार्डन फेसिंगचे पण काही घरं आहेत आणि काही घरं तुमचे दुसऱ्या मोकळ्या साईडचे पण आहेत. तर गार्डन फेसिंगचं घर जर बघितलं तर हे बघा, स्विमिंग पूल, क्लब हाऊस खाली तुम्हाला दिसते. अधिक पुढे जर तुम्ही बघितलं तर बिल्डर्सचं सेल्स ऑफिस अधिक नमो सेंट्रल पार्क जे बनलेलं आहे ते इथे असणार आहे. याला बिल्डिंगला OCCC किंवा तुम्ही कोणत्याही बँकेकडनं जरी लोन घेण्याचा विचार केला तिथं सगळ्या बँकांकडनं लोन मिळतं. आणि इथे सोसायटी वगैरे सगळी 100% झालेली आहे. त्याच्यानंतर इथे किचन आहे. हे किचनच्या मी ह्या साईडला जर उभा आहे तिथे फ्रीजसाठी जागा आहे. अधिक तुम्हाला एल शेपला असं एक किचन मिळणार आहे. अधिक जर तुम्ही बघितलं हे पाईपलाईन ऑलरेडी गॅसची आलेली आहे. त्याच्यानंतर ज्यावेळेला आपण किचन आणि हॉल ह्या पुढच्या साईडला जर आलो तर इथं एक वॉशिंग मशीनसाठी एक ऑलरेडी पॉईंट आहे. हा वॉशिंग मशीनसाठी ही जागा असणार आहे. आणि त्याच्यानंतर तुम्हाला इथे जे छोटा बेडरूम आपण म्हणतो तो छोटा बेडरूम तुम्हाला इथे दिलेलं गेलेला आहे. आणि ह्या साईडला जर आलो तर तुम्हाला इथे कपाटाची सुविधा ऑलरेडी इथं केलेली आहे. अशा पद्धतीचं हे आहे. आणि तुम्ही बघू शकता नवीन ज्या बिल्डिंग्स तयार होतात त्याच्यामध्ये हे फायरचा पाईप ऑलरेडी घरापर्यंत बेडरूमपर्यंत आहे. ते रेरामध्ये म्हणा किंवा आता नवीन प्लॅन पासमध्ये हा याचं प्रावधानच दिलेलं आहे. त्याच्यानंतर इथं तो वॉशरूम, बाथरूम, टॉयलेट आपण ह्या साईडला ऑलरेडी एक आहे जे मोठं आणि चांगलं प्रशस्त आहे. आणि नंतर ज्यावेळेला ह्या बेडरूमच्या आपण बाहेर येणार आहोत त्यावेळेला तुम्ही ह्या साईडला जर आला तर तुम्हाला इथं एक बेडरूम आहे जे मास्टर बेडरूम तुमचं असणार आहे. बेडरूमची साईज जर तुम्ही बघितली त्याची मोठी, प्रशस्त आणि चांगली आहे. इमिडिएटली ह्या घरामध्ये आल्यानंतर तुम्हाला इथं परत बाथरूम, वॉशरूम, टॉयलेट हे चांगलं मोठं प्रशस्त तुम्हाला ह्या साईडला पण मिळतं. चांगली साईज आहे. आणि मग आपण जर बाहेर आलो तर तुम्ही बाहेर आल्यानंतर इथे तुम्हाला हे विंडो वगैरे लावलेला आहे. आणि ह्या विंडोतनं पण जर बघितलं, थोडक्यात ह्या विंडोतनं जरी आपण बघितलं, खिडकीतनं जरी बघितलं तर तुम्हाला ह्या क्लब हाऊस फेसिंगचंच घर आहे, गार्डन फेसिंगचं घर आहे. आणि परत आपण इकडे जर आलो तर इकडे तुम्ही बघू शकता परत इथे एक कपाटाला जागा आहे. तर अशा पद्धतीचा खरं तर हा कॉम्पॅक्ट 2 BHK फ्लॅट आहे. ज्या लोकांना ब्रँडेड डेव्हलपर्स बरोबर राहायचं आहे, ब्रँडेड डेव्हलपरचं घर हवं आहे आणि अशाच कॉम्प्लेक्समध्ये पाहिजे. हे तसं बघितलं तर मोठी टाउनशिप आहे. इथे पहिले बायर इंडिया कंपनी होती. बायर इंडिया कंपनी जागेवरती कल्पतरू बिल्डर्स अँड डेव्हलपर्सनी कल्पतरू पार्क सिटी नावाचं हे प्रोडक्ट खरं डेव्हलप झालेलं आहे. तर इथे याची USP एकच आहे की इथे सेंट्रल पार्क जे 18 ते 20 एकरचं सेंट्रल पार्क इथं ऑलरेडी
आहे. ह्या पद्धतीचं खरं हे कॉम्प्लेक्स आहे आणि ह्या मालकाने आपल्याला सांगताना साधारणतः याचं 1 करोड रुपये कोटिंग आहे. या एकमधनं निगोशिएबल करण्याची मानसिकता त्यांची आहे. अशा पद्धतीचे आपल्याकडे अजून अलग अलग रेट्समध्ये इथं नक्की फ्लॅट अवेलेबल आहेत. जर हा फ्लॅट तुम्हाला बघायचा असेल आणि ह्याच लोकेशनला हवा असेल तर आपण हा फ्लॅट दाखवू शकतो. ठाणा स्टेशनपासून साधारणतः 5.5 ते 6 किलोमीटर अंतरावरती हा फ्लॅट उपलब्ध आपल्याकडे आहे. जर तुम्हाला बघायचं असेल तर सांगा, मी हा फ्लॅट तुम्हाला नक्की दाखवू शकतो. अशाच पद्धतीचे नवीन नवीन व्हिडिओ आपण बनवतोय, नवीन नवीन गोष्टींचा प्रयत्नही करतोय. त्या पद्धतीनं सगळं चाललेलं आहे. मला असं वाटते तुम्ही लोक माझ्यावरती खूप कृपादृष्टी माझी तुमच्या सगळ्यांची माझ्यावरती खूप चांगली कृपादृष्टी आहे. जे तुम्ही चांगले घरं बघताय किंवा मला चांगले सबस्क्रायबर्स करताय, मी हे तुमचे अनंत उपकार जे आहेत मी ते कधीच विसरू शकत नाही. मला असं वाटतं तुम्ही नेहमी असंच मला करत राहा आणि तुमचे आशीर्वाद मला देत राहा. तुर्तास थांबतो मंडळी. रामकृष्ण हरी.